साधू संतांची भूमी म्हणून ओळखला जातो तोच महाराष्ट्र आजकाल भोंदूबाबांचं होम ग्राउंड म्हणून ओळखला जाऊ लागलाय। कारण खरात फाईल्स पासून सुरू झालेल्या या प्रकरणानंतर आता रोज अनेक बाबा बाहेर येऊ लागलेत। या बाबांचे कारनामे सुद्धा वेगवेगळे आहेत। कोण बाबा अंगात देव असल्याचं सांगतोय, तर कोण बाबा अंगात देवी येत असल्याचं सांगतोय। कोण बाबा संपत्तीचं आमिष दाखवून लोकांना गंडा घालतोय, तर कोण मुलं व्हायच्या आश्वासनानं गंडा घालतोय, तर कोण आजार बरे करण्याच्या बहाण्यानं महाराष्ट्राला लुटतोय। आता मालाडमधून एक अत्यंत धक्कादायक बाबा समोर आलाय। बाबा लोकांकडे थेट बोकडाचं काळीज मागायचा आणि सोबत दारूच्या बाटल्याही मागायचा। कोण आहे हा बाबा आणि त्याच्या लीला नेमक्या काय होत्या, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मालाडमधील अघोरी प्रथांचा थरार सध्या सोशल मीडियावर गाजतोय। बकऱ्याचं काळीज मागणारा भोंदूबाबा दिंडोशी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। मुंबईच्या उपनगरातील मालाड पूर्व भागात श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोरी आणि अमानवीय कृत्यांचा पर्दाफाश करण्यात दिंडोरी पोलिसांना यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याच्या अघोरी मागण्या ऐकून पोलीसही चक्रावून गेलेत। रिदम पांचाळ नावाचा हा 37 वर्षीय आरोपी, जो पूर्वी एका जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करायचा, त्यानं अचानक स्वतःला एक आध्यात्मिक शक्ती असलेला बाबा म्हणून घोषित केलं आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायला सुरुवात केली। हा संपूर्ण प्रकार मालाडमधील एका सार्वजनिक उद्यानात अत्यंत खुलेआमपणे सुरू होता। धक्कादायक बाब काय, तर हा बाबा केवळ सामान्य पूजा अर्चा न करता भक्तांकडे अत्यंत विखारी आणि अघोरी वस्तूंची मागणी करायचा। संकट निवारण करण्यासाठी किंवा कामात यश मिळवून देण्यासाठी तो भक्तांना ताज्या बकऱ्याचं काळीज, स्मशानातील राख, दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि विशिष्ट रंगांचे कपडे घेऊन यायला भाग पाडायचा। अनेकदा हे विधी मध्यरात्रीच्या वेळी केले जायचे, ज्यामुळे उद्यानाच्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं सावट पसरलं होतं। अंगात देवी येते असा बनाव करून तो लोकांच्या कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांचा गैरफायदा घेत होता। या बाबाच्या कृत्यांचा त्रास इतका वाढला होता की स्थानिक नागरिकांनी एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला। सुमारे 60 ते 70 पीडित नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी एका पत्रावर स्वाक्षऱ्या करून दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आणि सापळा रचून या ढोंगी बाबाला अटक केली। तपासात असंही समोर आलंय की या बाबानं केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर उपचारांच्या नावाखाली अनेक महिलांचं मानसिक आणि शारीरिक शोषण सुद्धा केलं होतं। महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केलाय। या कायद्यानुसार अशा प्रकारच्या अघोरी प्रथा पाळणं, प्राण्यांचे अवयव विधीसाठी मागणं किंवा लोकांच्या मनात भीती निर्माण करणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो। पोलिसांनी या कारवाईनंतर नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका। जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल किंवा कोणी अघोरी विधींसाठी दबाव टाकत असेल, तर त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचा आणखी कोणाशी संबंध आहेत का आणि त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे लुटलंय याचा सविस्तर तपास दिंडोशी पोलीस करतायत। या अटकेमुळे मालाड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी महानगरांमध्ये सुशिक्षित वस्तीत अशा प्रथा कशा फोफावतात हा चिंतेचा विषय ठरतोय। महाराष्ट्रात धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली काही भोंदूबाबांकडून महिलांचं लैंगिक शोषण होण्याच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत। आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बहाण्यानं हे ढोंगी बाबा महिलांच्या मानसिक आणि भावनिक असहाय्यतेचा फायदा घेतात। भोंदूबाबा प्रामुख्यानं समाजातील अशा महिलांना लक्ष्य करतात ज्या कौटुंबिक कलह, आजारपण किंवा मानसिक तणावातून जात आहेत। दैवी शक्तीचा आशीर्वाद किंवा दोषांचं निवारण करण्याच्या नावाखाली महिलांना एकांतात बोलावलं जातं। सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर धर्माचा किंवा शापाचा धाक दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं। अनेकदा पीडित महिलेच्या भीतीला फायदा घेऊनच तिचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले जातात, ज्याचा वापर नंतर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो। अलीकडेच अशोक खरात सारख्या प्रकरणांमध्ये 100हून अधिक महिलांच्या शोषणाचे आरोप झालेत। यातून हे स्पष्ट होतंय की हे शोषण केवळ 1-2 वेळा घडणार नसून ती एक संघटित गुन्हेगारी साखळी बनली आहे। अशा बाबांच्या आश्रमात किंवा मठात महिलांची सुरक्षा धोक्यात असते। महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नांमुळे पारित झालेला जादूटोणा विरोधी कायदा अशा भोंदूगिरीला पायबंद घालण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अघोरी कृत्य करणं किंवा दैवी शक्तीचा दावा करून कोणाचीही फसवणूक करणं गुन्हा आहे।
तरीही सामाजिक दबाव आणि प्रतिष्ठेपोटी अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशा शोषणाला आळा घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं आवश्यक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. समाजानं पीडित महिलांना दोष न देता त्यांना कायदेशीर लढाईत पाठिंबा दिला पाहिजे. अशा भोंदूभावांचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर समाजात शिक्षणाचा प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रभावीपणे होणं आवश्यक आहे. कोणत्याही आध्यात्मिक गुरूवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा नीट विचार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.